आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एकच खळबळ, गाऊन गँगची हत्यारांसह मालेगावात दहशत, घरफोडींचा प्रयत्न, हजारोंचा ऐवज चोरी, परिसरातील नागरिक महिला भीतीच्या छायेखाली। बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर। मालेगाव शहरातील मंगलमूर्ती नगर, स्वप्नपूर्ती नगर, मोर्या गणपती मंदिर तसेच टेहरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गाऊन गँगने हैदोस घातला आहे। अगदी गाऊन परिधान करून काही संशयित तरुणांनी परिसरात काही ठिकाणी घरफोड्या केल्या, काही ठिकाणी घरफोड्यांचा प्रयत्न करण्यात आला, तर मंदिरातील दानपेट्यासुद्धा चोरी झाल्याच्या घटना घडल्या असून या गँगकडे हत्यारसुद्धा असल्याचे CCTV फुटेजवरून दिसत आहे। यामुळे परिसरातील महिला नागरिक चांगलेच भयभीत झाले असून या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, घरफोड्या झालेल्यांना, संशयित चोरट्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मी पवनराज तात्याभाऊ माले। गेल्या 6 दिवसापासून आमच्या वार्डात वारंवार रात्रीचे चोरांचे खूप प्रमाण वाढलेले आहे आणि हे चोर गाऊन घालून चोऱ्या करतायत। त्यांच्या हातात धारदार शस्त्र आहेत, हातात कोयते आहेत, मोठ्या मोठ्या तलवारी आहेत। आमच्या मोर्या गणपती मंदिराची इथली दानपेटी चोरीला गेली। त्या दानपेटीत जवळजवळ 25,000 ते 30,000 रुपये होते आणि असं 6 दिवसांपासून चालू आहे। आधी मागच्या बाजूला 4 घरफोडी होते, नंतर इकडे 2 घरफोडी होते। आम्ही वारंवार आता रात्रीचे आम्ही जागरण करून सुद्धा किती वेळ जागणार आहेत सर्वजण। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमच्या वार्डात रात्रीचा हा बंदोबस्त आणि तुमची पोलीस प्रशासनाची गाडी ही कमीत कमी रात्रीतनं 2 ते 3 वेळा तरी तिथे पाठवण्यात यावी अशी मी नम्र विनंती करतो। आज आम्ही वार्डातील स्वप्नपूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर, हरिओम कॉलनीतील समस्त नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो, कृपया याची दखल घेण्यात यावी। स्वप्नपूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर या परिसरामध्ये 5 दिवसापासून दरोडेखोरांचा सुळसुळाट आहे आणि गावी गेले लोकांची घरं फोडता येते, कुलूप पाहून कुलूप तोडता आणि मंदिराची पण दानपेटी फोडली, तिथून 20,000 रुपये त्यांनी नेले काढून मंदिरातून, गणपती मंदिरामधून। तर इकडं पोलीस बंदोबस्त वाढवावा, असं रात्रीची गस्त वाढवण्यात यावी असं